एमपीएससीचे हे परीक्षार्थी भावी शासकीय कर्मचारी आहेत। त्यामुळे अशा भावी शासकीय कर्मचाऱ्यांवर स्वतःचा प्रभाव ठेवण्याची खेळी प्रत्येक राजकारणी खेळत असतो। चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या सोबत चर्चा आटपल्याच्या नंतर या उमेदवारांच्या अडचणी सोडवण्यासाठी पवारांनी पुढाकार घेतला आणि एमपीएससीचे अध्यक्ष आयपीएस अधिकारी रजनीश शेठ यांना फोन केला। पवारांनी सेठ यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग कसा काढता येईल याची विचारणा केली। राज्य सेवेतील रोजगारामध्ये लागू असलेल्या आरक्षणाच्या संदर्भातल्या तांत्रिक अडचणी सुद्धा दूर कराव्यात अशी मागणी या परीक्षार्थींची आहे। त्यांनी त्या संदर्भातलं एक पत्र मुख्यमंत्र्यांनाही लिहिलंय आणि आपल्या इतरही मागण्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केलेल्या आहेत। पवारांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रमुखांच्या कानावरही ही बाब घातलेली आहे। सध्या ही मंडळी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही भेटतायत। आत्ताच्या घडीला तरी त्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा कायम आहे। संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 मध्ये जागवाढ करावी। संयुक्त पूर्वपरीक्षा ही 2023 नंतर 2 वर्षातून झाली। त्याच्यामध्ये अत्यंत तुटपुंज जागा आहेत। राज्यात पीएसआयच्या 3000 जागा रिक्त असताना ह्या ऍड मध्ये फक्त 216 जागेची सरकारने भरती केलेली आहे। तर आमची मागणी आहे की जास्तीत जास्त पीएसआयची जागा काढाव्या अशी मागणी। आणि दुसरी मागणी आहे की राज्यसेवा ही 45 दिवसाकरता पोस्टपोंड व्हावी, कारण त्याच्यामध्ये ईडब्ल्यू 2 वेळा एमपीएससी आयोगाने रिझल्ट लावला ईडब्ल्यू संदर्भात। त्यामुळे वाढीव मुलांना जी संधी मिळाली त्यामध्ये त्यांना अभ्यासाचा वेळ कमी आहे। ही दुसरी मागणी आम्ही साहेबांना केलेली आहे। त्यावर साहेबांनी सीएम साहेबांना लेटर लिहिलेलं आहे आणि सीएम साहेबांना कॉलवर बोलतो असे शब्द साहेबांना आम्हाला दिलेला आहे।